ओम शांती. आजच्या मुरलीची तारीख आहे 19/2/2025. आजच्या मुरलीची महावाक्य आहे, बाबा सांगतात, मुलांनो, जे आत्तापर्यंत तुम्ही जे ऐकलंय, वाचलंय, समजलंय, ते आता सर्व तुम्ही विसरून जा. कारण बाबा सांगतात की हिअर नो एविल, सी नो एविल. तुम्हाला वाईट बघायचं पण नाही आहे आणि वाईट ऐकायचं पण नाही आहे. जे बाबा सांगतात तेच तुम्हाला ऐकायचं आहे, समजायचं आहे आणि तेच तुम्हाला समजून इतरांना देखील समजवायचं आहे. बाबा प्रश्नामध्ये विचारत होते की मुलांनो, जो बच्चा जितेची मेलेला नाही आहे तर त्याची निशाणी काय असणार आहे? तर बाबा सांगतात की तो नेहमी आर्ग्यू करत राहील, डिबेट करत राहील, वादविवाद करत राहील आणि बाबांच्या ज्ञानावरती त्याचा पूर्ण विश्वास नाही किंवा तो विश्वास बसवणार नाही. इतरांच्या समोर चर्चा करत असताना तो कधीही विश्वासाने गोष्टी करणार नाही, तर त्याच्या मनामध्येच काहीतरी संशय निर्माण असणार आहे. मग बाबा सांगतात की जे मेलेले आहे त्यांची निशाणी काय आहे, तर ते संपूर्ण निश्चय बुद्धी असणार आहे. बाबांनी जे सांगितलं त्याच्यावर कधीही संशय उत्पन्न करणार नाहीये आणि दुसऱ्यांना समजून सांगत असताना आत्मविश्वासाने ते बाबांचं ज्ञान सांगणार आहे. जेव्हा आपण स्वतः विश्वास ठेवून बाबांचं ज्ञान इतरांना सांगतो तेव्हा समोरच्याला देखील त्याच्याबद्दल तेवढाच विश्वास तयार होतो किंवा तो विश्वास ठेवतो. तर बाबा सांगतात की यासाठी मुलांनो, तुम्हाला तीव्र पुरुषार्थी बनून सेवा करण्याचा शौक ठेवायचा आहे. यासाठी बाबांनी जे दिलेले नियम आहे, संयम आहे, ते आपल्याला जीवनामध्ये पालन करायचे आहे. सकाळी सकाळी उठून बाबांना गुड मॉर्निंग करून बाबांची प्रेमाने आपण सर्वांनी आठवण करायची आहे. बाबा सांगतात की वेळ तर खूप कमी आहे आणि तुम्हाला तुमच्या पुरुषार्थाची जी स्पीड आहे, गती आहे, ती वाढवायची आहे. यासाठी तुम्हाला चालता फिरता उठता बसता प्रत्येक कर्म करत असताना बाबांची आठवण राहील, यासाठी तुम्हाला काहीतरी युक्ती करावी लागणार आहे. जसं बाबांनी मध्य मुरलीमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे की चांगले तुम्ही गीता ऐका किंवा दिवसभरामध्ये ज्यावेळेस तुम्ही कर्म करता त्यावेळेस तुम्ही अशी काही युक्ती करा. जसं बाबांचं स्टिकर लावा किंवा बाबांचं किचन ठेवा, लिहिण्यासाठी तुम्ही पेन ठेवा. अशी काही युक्ती करा की जेणेकरून ते साधन पाहिल्यानंतर तुमचा बुद्धीचा योग बाबांकडे जाईल. दुसरं बाबांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही भोजन बनवता तेव्हा बाबांच्या आठवणीमध्ये राहूनच भोजन बनवा. म्हणजे ज्या घरातील फॅमिली किंवा परिवार आपला जो भोजन खाईल तर त्यांना सुद्धा बाबांचीच आठवण येऊ शकेल. तिसरे बाबा सांगतात की सर्व्हिस करत असताना जर कोणी तुमच्याबद्दल जर काही नावं ठेवले किंवा तुम्हाला जर उलटे सुलटे प्रश्न विचारले तर तुम्ही जास्त वादविवाद घालत बसू नका. तुम्ही हे समजा की तो आपल्या कुळाचा आहे की नाही. आपल्या कुळाचा जर असेल तर तो कधीही तुम्हाला उलटे सुलटे प्रश्न विचारणार नाही आणि हे समजूनच तुम्ही समोरच्याला ज्ञान सांगा. दुसरं बाबा सांगतात की अंतर्मुखी बनून सुखाचा सागर आहे बाबा, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे. तर त्या सागरामध्ये आपल्याला लीन व्हायचं आहे. लव म्हणजे प्रेम आणि लीन म्हणजे काही आत्मा ही बुदबुद्या समान नाहीये, परंतु त्या प्रेमामध्ये जेव्हा आत्मा लीन होते, डुबून जाते, तेव्हा ती अतींद्रिय सुखाचा अनुभव करते. आणि जे अंतर्मुखी असतात ते नेहमी सदा सुखी असतात असं म्हटलं जातं. का? कारण त्यांची वाचशक्ती कमी वाया जाते.
दुसरी गोष्ट, अंतर्मुखी आत्मा जी असते ती मनन चिंतन करू शकते. ज्ञानाचे वेगवेगळे नवीन नवीन पॉइंट तिच्या बुद्धीमध्ये येऊ शकतात. आणि जी अंतर्मुखी आत्मा असते ती कमी बोलते. कमी बोलल्यानंतर समोरच्यावर त्याचा प्रभाव देखील तेवढाच पडतो. म्हणून बाबा सांगतात की अंतर्मुखी होऊन तपस्येच्या गुफेमध्ये राहा, म्हणजे ज्ञानाचं चिंतन तुमचं चालत राहील. दुसरं बाबा सांगतात की तुमच्याकडे ज्ञानाचा एवढा मोठा खजाना बाबांनी दिलेला आहे, तर तो खजाना तुमच्या जवळ आहे याची तुम्हाला खुशी पाहिजे. पण बऱ्याचदा आपण पाहतो की कर्मधंद्यामध्ये गेल्यानंतर मुलं विसरून जातात. तर बाबांनी उदाहरण दिलं, मुलांनो, खजान्याची चावी तुम्हाला सांभाळता येत नाही, याचा अर्थ स्मृती, आठवण राहत नाही. आठवण हीच आहे आपली खजान्याची चावी. आणि ही जर आपली नितांत किंवा सतत आपल्यासोबत राहिली तर खजाना हवा तसा कुठेही तुम्ही तो वापरू शकता. दुसरं बाबा सांगतात की जो रूहानी शानमध्ये राहतो, म्हणजे आत्मिक स्वाभिमानामध्ये राहतो किंवा आत्मिक भानामध्ये राहतो, तर त्याला कधीही कोणत्याही प्रकारची फिलिंग येत नाही, मूड ऑफ होत नाही किंवा तो नाराज होत नाही. आपल्याला माहिती आहे की ही खूप मोठी एक बिमारी आहे. आणि हा आजार सर्वसाधारण दवाईने कधीच निघत नाहीये. कारण ही बिमारी आपल्याला अर्ध्या कल्पाची लागलेली आहे. या बिमारीपासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आत्मसन्मान, आत्मस्वाभिमान याच्यामध्ये आपण टिकणं गरजेचं आहे. ओम शांती.